मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी प्युअर प्राइस ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटजी घेऊन आलोय. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनीच्या दुनियेवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा वन डेचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे. आणि मित्रांनो, ही स्ट्रॅटजी मी तुम्हाला स्टॉकमध्ये पण अप्लाय करून दाखवणार आहे की ज्यांना स्विंग ट्रेडिंग करायचं ते यामध्ये कशा प्रकारे स्विंग ट्रेडिंग करू शकतात. तर इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. स्ट्रॅटजी काय ती सर्वात प्रथम समजून घ्या. आणि ही प्युअर प्राइस ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटजी आहे. याच्या रिगार्डिंग एक व्हिडिओ ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर हिच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा इंडिकेटर किंवा मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करत नाही. मित्रांनो, ही फक्त आणि फक्त प्राइस ॲक्शनवर आहे. याच्यासाठी बेसिक तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दल एक माहिती हवी, बस तेवढंच. आणि प्राइसचं नेचर समजायला हवं की प्राइस ही कशा प्रकारे रिॲक्ट होते. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला एका रेंजला ट्रेड करायचंय. तर ते कसं? सर्वात प्रथम तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करता यायला हवा की ट्रेंड अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे. हा तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर एखादा ट्रेंड आहे आणि त्या ट्रेंडच्या ठिकाणी मार्केट एक वेळेला साईडवेज होते. पण आता हे साईडवेज होताना काय नियम हवे आणि त्या नियमांना आपण कशा प्रकारे डील करू शकतो ते आता आपण पाहणार आहे. या स्ट्रॅटजीमध्ये मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आहे ना 7 कॅन्डल हव्या. 5च्या वर आणि 7च्या आसपास ही एवढ्या कॅन्डल कधी आपल्याला एका रेंजमध्ये मिळाल्या तर आपण यांना एकदम इफेक्टिव्ह फुल ट्रेड करू शकतो आणि आपल्याला एक मोठा ट्रेड इथे मिळू शकतो. यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? NR7 हे या स्ट्रॅटजीचं नाव आहे मित्रांनो. आता याला NR7 का म्हणता मित्रांनो? तर नॅरो रेंज म्हणजे एका रेंज मध्ये 7 कॅन्डल बनतात म्हणून याला आपण NR7 म्हणतात. पण आता हिच्यात एक ना कॅच आहे, तो लक्षात ठेवायचा. पहिली कॅन्डल बनली, दुसरी कॅन्डल बनली, तिसरी कॅन्डल बनली आणि चौथी कधी गॅप डाऊन किंवा गॅप अप ओपन झाली तर हे पॅटर्न इथे फेल झालेलं आहे. परत एखाद्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिली कॅन्डल बनली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी बनल्यानंतर आपलं पॅटर्न हे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आणि 7वी बनल्यानंतर तर पाहायचीच गरज नाही. मग जोपर्यंत ही रेंज फुलफिल होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या रेंजवर ट्रेड करायचा आहे. 5 कॅन्डल बनल्यानंतर 5 कॅन्डल पैकी सर्वात मोठ्या कॅन्डलचा जो हाय असेल तो आपल्याला मार्क करायचा आहे. 5 कॅन्डल मधला सर्वात लो ज्या कॅन्डलचा असेल तो लो आपल्याला मार्क करायचा आहे. आणि पुढच्या 2 कॅन्डल सुद्धा त्या रेंजमध्ये बनल्या तर तुम्हाला डेफिनेटली या रेंजमध्ये ट्रेड करायचं आहे मित्रांनो. आता ती कशा प्रकारे अप्लाय होते आणि तिला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते मी तुम्हाला इथे चार्टवरच दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजण्यामध्ये इझी होणार आहे. तर मित्रांनो, ही आपल्याला इथे एक ग्रीन कॅन्डल दिसते, तिला आपण पहिली कॅन्डल म्हणून मार्क करू. आणि तिची रेंज कधी आपण काढली मित्रांनो तर त्या रेंजला सुद्धा आपण एक प्रकारचं मार्क करून घेणार आहे. आता मार्क केल्यानंतर आपल्याला त्या रेंजमध्ये कॅन्डल पाहायला मिळत आहे का? ही पहिली आहे, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी 6 कॅन्डल आपल्याला ह्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे. आणि जेव्हाही 5च्या वरती कॅन्डल तुम्हाला एका रेंजमध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो तर तुमचं पॅटर्न ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ही स्ट्रॅटजी तुमची ऍक्टिव्हेट झालेली आहे. कधी 5 नंतर ब्रेकआउट होईल, कधी 6 नंतर होईल, कधी 7 नंतर होईल, कधी 8 नंतर होईल. पण 5 नंतर ही स्ट्रॅटजी ऍक्टिव्हेट झाली आणि 7 कधी मिळाल्या असतं ही सुपर ऍक्टिव्हेट झालेली, म्हणजे तेव्हा आता आपल्याला डेफिनेटली ट्रेड करायचा आहे. आणि त्यानंतर ज्याही दिशेला ब्रेक होतोय, सपोज वरच्या दिशेला ब्रेक होतोय तर खालच्या दिशेला तुमचा SL असेल, खालच्या दिशेला कधी ब्रेक होतोय तर तुमचा वरच्या दिशेला SL असेल. इतकं साधं आणि सोपं आहे मित्रांनो. आता ही रेंज का बरं आपण गृहीत धरली? आपण इथे वन डेचा चार्ट पॅटर्न लावलेला मित्रांनो. वन डेच्या चार्ट पॅटर्न मध्ये 6 ते 7 दिवस मार्केट एका रेंज मध्ये आहे. किती दिवस आहे? 6 ते 7 दिवस का रेंज मध्ये. मग इतके दिवस कधी साईडवेज मार्केट झाल्यानंतर तेव्हाही ते ब्रेक करतं तर आपल्याला इथे एक मोठा ट्रेंड पाहायला मिळतो. जसा की तुम्ही आता वरच्या साईडला पाहू शकता. मी इथे काही पॉईंट कॅल्क्युलेट करत नाहीये, पॉईंट खूप मिळतात, तुम्ही हे जाऊन पाहूही शकता चार्टवर की किती पॉईंट ही स्ट्रॅटजी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मिळतात. आणि यामध्ये स्टॉप लॉस कसा ट्रेल करणार आहे? जेव्हा ट्रेड ऍक्टिव्हेट होतो आणि नेक्स्ट दिवसाला तो पुढच्या दिशेला जातो तर त्याच्या प्रिव्हियस दिवसाच्या लोच्या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस लावत जायचा आहे. जोपर्यंत आपला स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत आपण इथे स्टॉप लॉस लावायचा आहे मित्रांनो. आपण इथे वरती पाहिलं तर इथेही ही एक रेंज आहे. तुम्ही कधी कॅल्क्युलेट केला तर इथे तुम्हाला 6 कॅन्डल दिसत आहे. 6 कॅन्डलचं ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला परत इथे एक ट्रेंड पाहायला मिळालेला आहे. ही स्ट्रॅटजी वन डे टाइम फ्रेमवर एकदम छान काम करते मित्रांनो. आणि हिच्यामध्ये तुम्हाला बिग प्रॉफिट होतात. मग आता याला ट्रेड काय करू शकतो? ऑप्शनमध्ये तर टाइम डिकेजमुळे प्रॉब्लेम होईल तर याला तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करू शकता किंवा ETF द्वारे सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकतात. आणि ऑप्शनमध्येही करायचं राहिलं तर जेव्हा ब्रेक होतं ना त्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठं ऑप्शनमध्ये स्पाइक आणि वन वे रॅली इथे पाहायला मिळते. तर तुम्हाला
असं चार्ट पॅटर्न कधी पाहायला मिळालं की जेव्हाही साइडवेज मार्केट होतंय आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट होतंय ना, तर इथून तुम्ही बिग प्रॉफिट घेऊ शकता. का? कारण कोणताही ट्रेड असला मार्केटमध्ये मित्रांनो, तर त्याच्यामध्ये एक लॉंग रन अप झाल्यानंतर ते मार्केट साइडवेज होतं. म्हणजे काय होतं, इथे बाईंग आणि सेलिंगच्या पोझिशन ह्या रेंजमध्ये बनताय, इथे कोणी बाय करतंय कोणी सेल करतंय. आणि जेव्हाही ह्या रेंजमध्ये पोझिशन बनताय मित्रांनो, तर कोणत्याही साईडला ब्रेकआउट झालं तर जे अपोजिट साईडच्या पोझिशन बनवलेल्या असतात त्यांचे स्टॉप लॉस हिट होतं आणि भरपूर जणांचं लक्ष त्या रेंजवर असतं. जसं आता आपण त्या रेंजवर लक्ष ठेवतोय, तर ती रेंज ब्रेक केल्यानंतर नवीन पोझिशन तिथे ऍड होता, म्हणून आपल्याला इथे बिग ट्रेड पाहायला मिळतो. आता याला नॉर्मली ट्रेड कसं करायचं, जितकी ह्या रेंजचे पॉईंट असतील तेवढेच पॉईंट तुम्हाला पहिले मिळतील, हे मिनिमम टार्गेट आहे. त्यानंतर त्या पॉईंटला मल्टिप्लाय करायचं, हे दुसरं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर त्या पॉईंटला परत वरच्या साईडला तेवढेच पॉईंट आपण घ्यायचे. उदाहरणार्थ कधी ही 10 पॉईंटची रेंज आहे, तर पहिलं आपलं 10 पॉईंटचं टार्गेट आहे, दुसरं आपलं परत 10 पॉईंटचं टार्गेट आणि तिसरं परत आपलं 10 पॉईंटचं टार्गेट. अशा 10 पॉईंटने तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल केला तर तुम्हाला इथे बिग मोमेंटम पाहायला मिळते आणि ही स्विंग ट्रेडिंगसाठी एकदम उपयुक्त आहे. आता मी तुम्हाला स्टॉकवर नेतो आणि स्टॉक्समध्ये सुद्धा किती अमेझिंग वर्क करते तुम्ही स्वतः पाहू शकतात. मित्रांनो, इथे TCSचा चार्ट लावला आणि तुम्ही इथे ही रेंज पाहू शकता, सिमिलर आहे. आणि तुम्हाला बोललोय मी मिनिमम 5 आणि 7च्या वर असल्या तर आपल्याला आता इथे सुपर बुलिश ट्रेंड पाहायला मिळतो. आता रेंज आयडेंटिफाय करायची काय आहे की एक आपल्याला रेंज दिसली आणि त्या रेंजमध्ये कॅन्डल बनत आहे, असं नाही की तिच्या पहिल्याच कॅन्डलचा आपल्याला मार्क करायचा आहे. फक्त एका रेंजमध्ये आपल्याला कधी 5 आणि 7 कॅन्डल पाहायला मिळतात, आपला ट्रेड इथे ऍक्टिव्हेट होतोय. एका रेंजमध्ये 5 कॅन्डल ऍक्टिव्हेट झाल्यावर त्याची रेंज काढू शकता किंवा 7 कॅन्डल ऍक्टिव्हेट झाल्यावर हाय आणि लो पॉईंटला मार्क करू शकता, याप्रमाणे जसं आपण इथे केलेलं आहे. आपण कधी ही रेड कॅन्डल येतं याचा आपण हायर पॉईंट इथे धरला मित्रांनो, आणि दुसरी ही रेड कॅन्डल हिचा शॅडो आपण कधी इथे मार्क केली, तर ही आपल्याला एक रेंज मिळाली. मग त्या रेंजमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही. स्विंग ट्रेडिंगसाठी फक्त तुम्हाला त्या रेंजवर लक्ष ठेवायचं आणि जेव्हाही तुम्हाला ब्रेक व्हायचा सिग्नल मिळतोय, जसा की या ठिकाणी तुम्हाला ब्रेक व्हायचा सिग्नल मिळाला आहे, तर इथे पॅटर्न ऍक्टिव्हेट झालेला आहे, पण इथून ट्रेड आपल्याला करायचा नाही. जेव्हा पुढची कॅन्डल त्याच्या वर क्रॉस करते ना, तेव्हा तुमचा ट्रेड इथे ऍक्टिव्हेट होतो. आणि तुम्ही इथे पाहू शकता ऑलमोस्ट रॅली कुठपर्यंत गेली, 400 पॉईंटची रॅली तुम्हाला इथे मिळाली स्विंग ट्रेडिंगसाठी. तुम्ही किती कॅप्चर करता तुमच्या रिस्क टू रिवॉर्डवरनं किंवा तुम्हाला किती प्रॉफिट इनअप आहे त्यानुसार तुम्ही हे करू शकता. पण स्विंग ट्रेडिंगला हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो. अजून आपण एका दुसऱ्या स्टॉकमध्ये जाऊन दुसरं एखादं उदाहरण पाहूयात. मित्रांनो, इथे PNBचा चार्ट लावलेला आणि इथेही तुम्ही एक रेंज पाहू शकतात. कधी आपण इथे पाहिली तर या रेंजमध्ये किती कॅन्डल बनताना दिसत आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12वी कॅन्डल ब्रेक करते मित्रांनो. जेव्हाही 7च्या वर कॅन्डल बनताय ना, तर ती रेंज तुमच्यासाठी खूप जास्ती मायने करते. आणि तुम्ही पाहू शकता नियर अबाउट किती मोठी तिथे आपल्याला रॅली पाहायला भेटली, वन साइडेड. तर हेच या रेंजमध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही कधी यूज करत असलात ही स्ट्रॅटर्जी, तर तुम्हाला खूप चांगले प्रॉफिट यामध्ये मिळणार आहे. आणि आता तुमच्या समोर प्रश्न असेल की ठीक आहे, हे तर बनल्यानंतर आम्हाला समजेल, पण हे बनताना आम्हाला कसं काय समजेल? कधी तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा मित्रांनो. मी तुमच्याबरोबर एक असं स्कॅनर शेअर करेल की ही रेंज जेव्हा बनत असते तेव्हाच तो तुम्हाला इंडिकेट करेल, आणि ती रेंज बनत असताना तुम्ही तिला मार्क करून फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचंय. असं कधी तुम्हाला स्कॅनर हवं असेल बनतानाच आयडेंटिफाय होणार, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. कधी कमेंट आल्या मित्रांनो जास्ती आणि 200च्या वरती ह्या व्हिडिओला कधी लाईक आले तरच मी तसं पुढचं स्कॅनरवाला व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करायची आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.